नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता ज्या काय महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या घडामोडी चालू आहेत, त्यामध्ये सत्ताधारी इतके प्रभावी आहेत की राज्यात विरोधी पक्ष आहे की नाही याची शंका येते. आणि त्यामुळे सतत खळबळजनक ब्रेकिंग न्यूज द्यायची हौस आणि खास असलेल्या माध्यमातल्या पत्रकारांची भयंकर तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे कधी अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षामध्ये आपसात कशी बेदिली आहे, तटकरे पटेल आणि पार्थ पवार, जय पवार यांच्यात कशी झुंज चाललेली आहे, हे रोहित पवारांची सूत्र मीडियाकडे आणून देतात आणि त्याच्या बातम्या रंगवल्या जातात. त्यातला शिळेपणा आणि निरर्थकता लक्षात आल्यामुळे अशा बातम्यांना टीआरपी मिळत नाही. तेव्हा मग एकनाथ शिंदे आपल्या दरेगावी गेले का याचा शोध सुरू होतो. त्यातही काही तथ्य मिळत नसेल किंवा त्याला लोक दाद देत नसतील तर मग दिल्लीला जाऊन सुद्धा एकनाथ शिंदे यांची भेट अमित शहानी कशी टाळली. मला एक गंमत वाटते मित्रांनो, ही कधी एकनाथ शिंदे दिल्लीला येतात आणि त्यांची आपण भेट घेतो, यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा सगळी काम धंदे सोडून वाट बघत बसलेले असतात का? काल परवापर्यंत बंगाल सारख्या अत्यंत दुर्गम असलेल्या ममता दिदीच्या किल्ल्याला भगदाड पाडून खिंडार पाडून तिथे भाजपचं सरकार बसवण्यासाठी अहोरात्र राबलेला जो भाजपचा नेता आहे गेले काही महिने, त्याचं नाव अमित शहा आहे आणि योगायोगाने तो देशाचा गृहमंत्री आहे. योगायोगाने एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करण्याला बळ देण्याचं काम सुद्धा अमित शहानी केलेलं आहे. नेपाळ पासून तेलंगणापर्यंत जो नक्षल कॉरिडॉर होता तो उद्ध्वस्त करण्यासाठी लागोपाठ 2-2.5 वर्ष एकाग्रतेने काम केलेल्या माणसाचं नाव सुद्धा अमित शहा आहे. ही सगळी कामं बंद करून मराठी पत्रकारांना हवं म्हणून अमित शहानी बाकी सगळी कामं बंद करायची आणि एकनाथ शिंदे दिल्लीत कधी येतात आणि मी त्यांना कधी भेटतो. जसं लालबागच्या राजाच्या गणपतीच्या दर्शनासाठी 12-12 तास 16-16 तास लोक रांगेत उभे राहतात, तिथे सुद्धा अमित शहा येतात. तसेच एकनाथ शिंदे आपल्याला दर्शन द्यायला येणार आहेत. त्या सगळी कामं बाजूला ठेवू, बंगालची निवडणूक पाहिजे तर हरलो तरी चालेल, नक्षल कॉरिडॉर चालू राहायला चालेल, पण एकनाथ शिंदेची भेट आपण घेतली पाहिजे. कारण मराठी वर्तमानपत्रांना, मराठी मीडियाला बातम्या द्यायच्या आणि मराठी मीडियामधल्या बातम्या इतक्या महत्वाच्या आहेत की बाकीचा देश 12च्या भावात गेला तरी चालेल, अशा रीतीने अमित शहानी वागलं पाहिजे, हा आपल्या मराठी पत्रकारांचा आग्रह आहे. आणि नाही तर मग बिचारे एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांना अमित शहानी भेट दिली नाही किंवा भेट टाळली वगैरे वगैरे सुरू होतं. या सगळ्या शिळ्या कडीला ऊत आणला जातो. आणि आता तर मला असं वाटतं की या बातम्या खऱ्या आहेत की हा एक देखावा आहे. हा देखावा आहे का? विचार करा मित्र. आता या गोष्टीला जवळजवळ 2 वर्ष होतील. पुढच्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये म्हणजे 1.5 वर्ष तर झालं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता कोणालाही आपलं सर्वोच्च पद सोडायचं दुःख असतं, आनंद नसतो, अजिबात आनंद नसतो. कुठलाही मुख्यमंत्री राजी खुशीने, अक्कल हुशारीने, नशा पाणी न करता ढोल वाजवत आपल्या पदावरून पाय उतार होत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आपलं मुख्यमंत्री पद गेलं याचं दुःख आहे तर आहे, असणार. आपण सगळ्या उचापती करायच्या, पाडापाडी करायची आणि जेव्हा सत्तेची वेळ आली
सगळं जग आपल्याकडे मुख्यमंत्री म्हणून बघतंय. अशा वेळेला देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली, तेव्हा त्यांचा आनंदाने चेहरा फुलला होता का नाही? पक्षाच्या आदेशामुळे आपल्याला सत्तेच्या बाहेर बसावं लागणार किंवा मुख्यमंत्री व्हायला लागणार, त्याचा देवेंद्र फडणवीसांना आनंद झाला असेल. 30 जून 2022 ला 5 वर्ष सलग मुख्यमंत्री राहून विधानसभेमध्ये शिवसेनेला सोबत घेऊन प्रचंड बहुमत आणणाऱ्या माणसाला विरोधी नेते पदावर बसावं लागलं 2.5 वर्ष. त्याचा आनंद असू शकतो का? आणि एवढं सगळं करून उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार पाडलं, शिवसेनेत फूट पाडली, तर एकनाथ शिंदेबरोबर आलेल्या 40 आमदारांच्या 2.5 पटीहून अधिक आमदार आपल्याकडे असताना आपल्याला उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, तर देवेंद्र फडणवीस आनंदी होतील का? मग जर देवेंद्र फडणवीस आनंदी होणार नसतील आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर 4 वर्ष उलटली तरी त्याची ठुसठुस उद्धव ठाकरेंना विसरता येत नसेल, तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर समाधानी आहे आणि आपल्याला योग्य ती जागा मिळाली, आपली लायकीच नव्हतं असं मानून एकनाथ शिंदे गप्प बसतील का? विचार करा ना, माणूस म्हणून विचार करा. कुठल्याही उच्च पदावर एखादा माणूस जाऊन बसला तरी तो माणूस असतोय, विसरू नका. मान अपमान सन्मान या गोष्टी मानवी भावनेचा भाग असतो. आणि म्हणूनच आपण जर 2.5 वर्ष सरकार चालवलं, आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीच्या निवडणुका झाल्या आणि अखेरीस परत एकदा बहुमत युतीला मिळून आपल्याला मुख्यमंत्री पद सोडावं लागलं, त्याची थोडी कुठेतरी खसखस एकनाथ शिंदे यांच्या मनात असणार आणि तेच त्यांच्या माणूसपणाचं लक्षण आहे. आपण इतके राबतो तर मग अपेक्षित यश मिळून आपण स्वबळावर मुख्यमंत्री का होऊ शकत नाही, हा विचार त्या माणसाच्या मनात येणार. आणि त्यासाठी घराबाहेर पडून दिवस रात्र कष्ट करून आपला पक्ष वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे अखंड राबत असतात. काल परवाच त्यांनी बच्चू कडू यांना आपल्या पक्षात घेऊन विधान परिषदेवर पाठवलं, त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन करून घेतला. ज्योती वाघमारे सारख्या एका ग्रामीण महिलेला उचलून थेट राज्यसभेवर पाठवलं. आपल्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हावा यासाठी एकनाथ शिंदे राबत असतात. तेव्हा आपलं मुख्यमंत्री पद गेलं तर कोणासमोर तरी वाडगा पसरून झोळी घेऊन ते मुख्यमंत्री पद मिळवण्यापेक्षा आपली ताकद दाखवून मिळवावं ही इच्छा जर त्यांच्या मनात असेल तर ते गैर लागू नाहीये. त्यावेळेच्या परिस्थितीमुळे 2022 मध्ये आपल्याला मुख्यमंत्री पद मिळालं तरी तो आपला हक्क नव्हता, ते मिळालेलं बक्षीस होतं, ती लागलेली लॉटरी होती, हे समजण्याची अक्कल आणि बुद्धी एकनाथ शिंदेकडे. आपण बाळासाहेबांचे चिरंजीव आहोत म्हणून आपण मुख्यमंत्री आपोआप झालो, पण आपण ते कमावलेलं नाही हे उद्धव ठाकरेंना कधीही कळलेलं नाही. आपण बाळासाहेबांचे नातू आहोत म्हणून कसलाही प्रयास न करता, कसलेही कष्ट न घेता आपल्याला पहिल्या आमदारकीमध्ये मंत्रीपद मिळालं तर तो आपला हक्क आहे असं आदित्य ठाकरेंना वाटतं, तसं एकनाथ शिंदेना वाटलेलं नाही. रिक्षा चालवत मिळेल ते काम करत, शिवसेनेचं काम करत तो माणूस इथपर्यंत आलाय. तेव्हा कष्टाचं मोल काय असतं आणि कष्टातून जे मिळतं ते बक्षीस नसतं, आणि मिळालं तर ते बक्षीस आहे याची जाणीव ठेवून वागणं हा एकनाथ शिंदे यांचा परिचय आहे. तेव्हा बातम्यामधून एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते भाजपला धडा शिकवणार, 2029 मध्ये भाजप बरोबर टक्कर देण्याची वेळ येईल, भाजपने 100% ठरवलं तर वगैरे वगैरे वगैरे, हे जे फुगे उडवतात त्यांना एक गोष्टीची अक्कल नाहीये.
की एकनाथ शिंदे इथपर्यंत आले असतील तर एकाच वेळेला कष्ट आणि दुसऱ्या बाजूला राजकीय डावपेच या दोन्हीतून तो माणूस इथपर्यंत पोहोचलेला आहे. आयतं काहीही मिळत नाही. देर इज नथिंग लाईक अ फ्री लंच. फुकट ताटात तुमच्या कोणीही वाढत नाही, अशी एक इंग्रजी उक्ती आहे. आणि ती बरोबर समजलेला माणूस कोण असेल तर तो एकनाथ शिंदे आहे. आणि त्यामुळे आपली ताकद आहे ती वाढवायची आणि आपली जेवढी ताकद असेल ती प्रसंग आला तर पणाला लावायची. या दोन्ही गोष्टीचा ताळतंत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच पत्रकारांनी दिलेल्या फुकटचे सल्ले किंवा कोणीतरी हरभऱ्याच्या झाडावर चढवलं म्हणून एकनाथ शिंदे झाडावर त्या चढत नाहीत. अस्सल शेतकरी आहे, आजही गावी गेला की मातीत उतरून काम करतो, तेव्हा हरभऱ्याच्या झाडावर माणूस चढू शकत नाही, मुंगी वगैरे कीटक चढू शकतो. ही अक्कल त्या माणसाला आहे. आणि अशाही परिस्थितीत ज्या बातम्या रंगवल्या जातात, ही आपली नाराजी दाखवली, अडवून ठेवलंय किंवा देवेंद्र फडणवीस आणि भाजपला एकनाथ शिंदे नडले वगैरे जी भाषा वापरतात ती पोरकट भाषा आहे. कुठे नडावं आणि कुठे नडू नये हे त्यांना कळतं. कारण नको तिथे नडले की 25 वर्ष सडले, हे आपल्या डोळ्यासमोर आहे. उद्धव ठाकरे जेव्हा म्हणाले की युतीमध्ये शिवसेना सडली, सडली कारण नको तिथे नडली. आपण बाळासाहेब नाहोत, आपण शिवसेना उभी केलेली नाही. आणि बाळासाहेबांच्या वेळचा भाजप आणि आजचा भाजप मोदींच्या काळातला यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. बाळासाहेब हयात असताना शिवसेनेचे कधी 16-18 खासदार निवडून आले नव्हते. ते जर मोदी युगामध्ये आलेत तर मोदी आणि भाजप आज शक्तिशाली आहे, त्याला नडणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं आहे. ही साधी गोष्ट उद्धव ठाकरेंच्या लक्षात आली नाही आणि म्हणून शिवसेना नडली, तिथे सडली. पण ती सडण्यापासून एकनाथ शिंदेनी वाचवली. आणि म्हणून आज शिवसेना महाराष्ट्रातला 2 नंबरचा पक्ष झालेला. जर उद्धव ठाकरे यांनी नडणं असला खेळ केला नसता तर आज महाराष्ट्रातला 2 नंबरचा नेता आणि 1 नंबरला चॅलेंज करू शकणारा नेता ही उद्धव ठाकरेंची प्रतिमा झाली असती. पण कारण नसताना, आपली ताकद नसताना लहान तोंडी मोठा घास घेता घेता आपल्याच घशात मोठा घास अडकला आणि मरणासन्न व्हायची वेळ यावी, ती उद्धव ठाकरेंची अवस्था आहे. आणि त्यापासून एकनाथ शिंदे यांनी पुरेपूर धडा घेतलेला आहे. पण त्यांना एक गोष्ट माहिती आहे की जे आसुरी आनंदामध्ये रममाण होण्यामध्ये प्रतीक्षेत असतात, अशा काही पत्रकारांना खेळवत ठेवलं नाही तर ते आपलाही लचका तोडतील. त्या पत्रकारांना मीठ मिरची लावून ब्रेकिंग न्यूज देण्याची सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी प्रसंगी आपण भाजपला देवेंद्र फडणवीसांना नडतोय असं दाखवणं, हा एकनाथ शिंदे यांचा खेळ झालेला आहे. आणि त्या लपंडावात एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस मिळून आपल्याला संगनमताने प्याद किंवा सोंगटी सारखं वापरतात, हे बऱ्याच पत्रकारांच्या लक्षात येत नाही. प्रत्येक निवडणूक आली की एकनाथ शिंदेने अडवून ठेवलंय, भाजपची तारंबळ झाली आहे, तिकडे कोणी अमित शहानी देवेंद्र फडणवीसांचे कान उपटले, अशा बातम्या रंगवण्यामध्ये ज्यांना रस आहे त्यांना खाद्य पुरवलं पाहिजे. भुंकणाऱ्या कुत्र्यासमोर हाडूक टाकलं नाही तर तो भुंकत राहणार आणि प्रसंगी चावण्याचा धोका सुद्धा एखादा बेसावत क्षणी येऊ शकतो. म्हणून कुत्र्यासमोर हाडूक टाकणं हा सगळ्यात उत्तम उपाय असतो. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही संगनमताने पत्रकारांसमोर एकमेकाशी मतभेद, नाराजी वगैरे असल्याची नाटकं रंगवत असतात.
काय करायचंय? 16 विधान परिषदेच्या जागांची निवडणूक आहे किंवा आणखीन कुठची राज्यसभा वगैरे निवडणूक आहे, तर आपण काय करायचंय खूप आधीपासून ठरलेलं असतं. पण एकदा आपलं सगळं सेटलमेंट झालं, परस्पर जागा वाटप काय असेल ते झालं, की मग पत्रकारांना खाद्य पुरवलं पाहिजे. यासाठी वेगवेगळे दावे प्रतिदावे यांच्या बातम्या सूत्रांकडून सोडल्या जातात आणि ती सूत्रांकडून सोडल्या की त्या सूत्रावरून स्वर्ग गाठणारे पत्रकारांची मांदियाळी आहे. प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक येते तेव्हा सगळं सुरळीत झालेलं असतं, सगळं सुरळीत होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे प्रामुख्याने हे जे काय रुसण्याचे, रागावण्याचे, टाळाटाळीचे, नाराजीचे खेळ करून दाखवतात, हे किती लोकांशी ते कसं कसे लपंडाव खेळतात याचा एकदा अभ्यास करावा असं मला वाटतं. वेळ काढून या सगळ्या बातम्या सलग घेऊन बसायचं आणि त्यात कधी कधी कोणाकोणाला कसं आपल्या पटावरचं प्यादं बनवतात. माध्यमातले अनेक जण एकनाथ शिंदे यांना पटावरचं प्यादं समजतात आणि आपल्याला हवं तसं नाराजी टाळाटाळ म्हणून फिरवत असतात. पण प्रत्यक्षात अशा पत्रकारांना एकनाथ शिंदे आपल्या पटावरचं प्यादं बनवून आपले राजकीय डाव आणि लपंडाव खेळत असतात. हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.